ऍक्च्युली या कार्यक्रमाबद्दल एक मोठी गुप्त गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. एकूणच विषयच गुप्त असल्यामुळे आता ही गुप्त आणि उघडपणे सचिनने लिहिलं असल्यामुळे आता ही गुप्त गोष्टी उघड करायला हरकत नाही. यांनी खरं कार्यक्रम कालच ठेवला होता, पण त्या रामनवमीचा नास्तिक मेळावा कॅन्सल झाला. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी हा विषय नको. त्यामुळे त्यांनी पुढे ढकलला. आता हे 4 लोकात बोलायची गोष्ट नाहीये. आता तो म्हणला सगळंच उघडं करून बोला, म्हटलं त्याला आता एक सांगून असं एका सुंदर विषयावरच्या सुंदर पुस्तकाच्या प्रकाशनार्थ मला इथे आपण सगळ्यांनी शरीक करून घेतलं, याबद्दल मी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. पुस्तकाबद्दल, त्याच्या कव्हरबद्दल, त्यातल्या कंटेंटबद्दल, त्याच्या लेखकाबद्दल वगैरे खूप काही लोकांनी सांगितलं, त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार काही करत नाही. डॉक्टरी भाषेत आम्ही जेव्हा सकाळी राऊंड घ्यायला जातो त्यावेळेला समजा औषधोपचारामध्ये काहीच बदल करायचा नसेल तर ते 15-20 औषधांची यादी, सलाईन, नामकरण करते सगळं परत लिहित बसत नाही. तिथे फक्त सिटी ऑल असे शब्द लिहिते, म्हणजे कंटिन्यू ऑल. तसं मी फक्त सिटी ऑल असं म्हणतो किंवा हाताला हात लावून ममा म्हणतो आणि पुढे जातो. पण एकूण कार्यक्रम खूप मी एन्जॉय केला, झकास चाललेला आहे. सचिन हा कार्यकर्ता असल्यामुळे या पुस्तकाचं काही वेगळेपण आहे. त्यात फार तांत्रिक शब्द नाहीत, बोजड भाषा नाही. आपल्याकडे पेशंट यावेत अशी काय म्हणायचं लालूच कुठे दाखवलेली नाही. कारण बरेचशा वर्तमानपत्रांमध्ये डॉक्टर मंडळी सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दल लिहित असतात. त्याच्या मागचा अंतस्थ हेतू हा सुद्धा असू शकतो. 80% सेक्शुअल प्रॉब्लेम्स, there is a model of management called Blissitt. 80% सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे फक्त काउन्सिलिंगनी, म्हणजे माहिती, योग्य माहिती दिली तर संपून जाऊ शकतात, असे अनेक अभ्यास दर्शवतात. त्यामुळे ही एक सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दलची अंकल्पी त्यांनी लिहिली आहे असं मी म्हणेन. आणि अंकल्पी हा शब्द मी अतिशय जाणीवपूर्वक वापरतोय, बिकॉज दिस इज जस्ट द बिगिनिंग. ऑब्व्हियसली हे काही एक फारच मोठा प्रबंध किंवा पूर्ण पुस्तक आहे असा त्याचाही दावा नाही आणि नसावंच. प्रत्येक पुस्तकाची आवश्यकता असते, अंकल्पीची पण असते, त्याचप्रमाणे प्रबंध लेखनाची पण असते. पण इथनं सुरुवात करून मंडळींनी आणखी पुढे अभ्यास, वाचन आणि त्यातली माहिती घ्यावी हे मात्र नक्की. ते आजकाल काय प्रत्येकाला सावत्र आईबाप असतात, म्हणजे इंटरनेट आणि टीव्ही, विशेषतः पोरांना. आणि त्यामुळे ते सावत्र आईबाप त्यांचं बोट धरून त्यांना काय काय दाखवतील आणि काय काय कुठे नेऊन ठेवतील हा एक फार मोठा गहन प्रश्न असतो. त्यामुळे निदान योग्य पर्याय, योग्य वयामध्ये योग्य स्रोताकडून वयानुरूप आवश्यक माहिती मिळावी असे पर्याय उपलब्ध करून देणं एवढंच आपण करू शकतो. शेवटी काय निवडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा एक उत्तम पर्याय आज या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या पुढे उभा राहिला असं मला वाटतं. या माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि उत्सुकता चाळवली गेली. चाळवली हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतो. समाजशास्त्र कधी सुरू होतं याची पण उत्सुकता आहे. त्या समाजशास्त्राचा मी पण एक वर्गणीदार होतो, पण somehow it could not continue. पण मी ते माझ्या वेटिंग रूम मध्ये ठेवायचो आणि मी माझ्या स्टाफला सांगायचो की ते वाचाच म्हणून. आणि खरंच अशा मासिकाची निदान हा आपला वारसा आहे आणि तो अभिमानानं पुढे नेला पाहिजे या भावनेने काही ना काहीतरी त्या दृष्टीने व्हावं असं वाटतं. या सगळ्या प्रश्नाकडे उत्क्रांतीच्या आणि सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून कसं बघता येतं हे मॅडमने फार शुद्धरित्या सांगितलं आणि त्याबद्दलची देखील उत्सुकता चाळवली गेली. तुमची सेन्सॉर चित्र कुठली आहेत त्याबद्दल आता उत्सुकता लागून त्या पुढच्या आवृत्तीच असते. एनिवे, पण कधी पण सेक्स आणि सेक्शुअलिटी एज्युकेशन बद्दल म्हटलं ना, सेक्स एज्युकेशन म्हटलं तर माणसं लगेच पाऊल मागे घेतात आणि एकदमच त्यांचा हातवीर्य होतात असं म्हणायला हरकत नाही. पण दी आयडिया इज नॉट अबाउट सेक्स एज्युकेशन, इट इज अबाउट सेक्शुअलिटी एज्युकेशन. लैंगिक शिक्षण नाही तर लैंगिकता शिक्षण असं अभिप्रेत असतं. कारण त्याच्यामध्ये इतर अनेक आयाम असतात. म्हणजे नुसतंच शरीर रचना आणि शरीरशास्त्र तर आहेच, पण ही सगळी बात नुसती शरीर संबंधाशी संपत नाही.
बऱ्याचदा शाळा कॉलेजमधनं मुलांना असं वाटतं आणि विशेषतः त्यांच्या शिक्षकांना असं वाटतं की ज्या वेळेला लैंगिक शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेला लैंगिक शिक्षण म्हणजे हा डॉक्टर आता मुलांना सचित्र शरीर संबंध कसे होतात त्याची माहिती दाखवणार वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असतं, विच इज अन इनकरेक्ट थिंग. त्यामुळे नुसतं ते नाहीये. मी तर नेहमी असं म्हणतो की हा विज्ञानाच्या शिक्षकांनी शिकवण्याचा विषयच नाही, कारण दिस इज नॉट जस्ट अबाउट सायन्स. हे फक्त बायोलॉजी नाहीच आहे. जसं मॅडमनी सांगितलं याच्यामध्ये सोशॉलॉजी आहे, सायकोलॉजी आहे. त्यामुळे भाषेचं शिक्षण सुद्धा जेव्हा ते काही शिकवत असतात त्यावेळेला लैंगिकतेबद्दल काहीतरी एक विधान करत असतात. त्यामुळे इट इज नॉट अबाउट जस्ट अनॅटॉमी, फिजिओलॉजी. नग्नता म्हणजे काय, लैंगिक वर्तन आपलं कसं असावं, जेंडर रोल्स कसे असावे, जोडीदाराबद्दल तुम्हाला प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचे काय काय मार्ग आहेत, त्यातले कुठले शिष्टसंमत आहेत, कुठले नाहीत, कुठल्या मार्गामध्ये धोके आहेत, लैंगिक गुन्हे कशा पद्धतीने घडतात, लैंगिक आजार कसे होतात, अगदी हुंडा आणि काय ते स्त्री भ्रूण हत्या वगैरे वगैरे असे सुद्धा सगळे विषय हे त्याच्यामध्ये येतात. पण याबद्दल जाहीरपणे बोलायचं तर लोकांना असं वाटतं की अरे बापरे, आपल्या मुलांना आपण असं काही सांगितलं म्हणजे शिक्षकांच्या आणि पेरेंट्सच्या मनातले हे प्रश्न आहेत. ऍज अ डॉक्टर मला बरेचदा शाळांमधून कॉलेजमधून वगैरे जावं लागतं. तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे, ही आपली मुलं आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतील असं त्या आई बापाला वाटत असतं किंवा त्या टीचर्सना वाटत असतं. आणि दॅट इज अ बॅरियर. आपण त्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे. दॅट इज अ बॅरियर. पण ऍक्च्युली हे आपण कुठल्या भाषेमध्ये आणि कुठल्या तऱ्हेने मांडतो याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. आणि इट इज नॉट अन इझी थिंग. असं नुसतं सांगणं की मुलांशी संवाद चालू ठेवा, वयात येणाऱ्या मुला मुलींशी बोला, असं स्टेजवरून बोलणं खूप सोपं आहे. प्रत्यक्षात तसं करणं एस्पेशली फॉर अ नॉन मेडिको खूपच अवघड आहे. एक डॉक्टर म्हणून मी माझ्या मुलांशी मुलींशी फारच मोकळेपणाने बोलू शकतो. असे माझे कित्येक डॉक्टर मित्रमैत्रिणी आहेत की त्या घरातल्या पुरुषाने म्हणजे त्या बापाने, तो डॉक्टरच होता, त्याने आपल्या मुलीला जेव्हा केव्हा पाळी आली तेव्हा तिच्याशी एकत्र बसून बोलून काय ते सगळे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी वगैरे समजावून सांगितले. हे खूप सोपं आहे. प्रत्यक्षात हे करणं खूप अवघड आहे. माझा एक मित्र इथे राहतो कोथरूडमध्ये. सकाळी मी त्याकडे जाऊन आलो पाहिजे. ते वुडलँड सोसायटी आहे तिथे राहतो. तिथे तो एकदा त्याची लहान मुलगी होती, तो आणि ते लिफ्ट मध्ये शिरला तर त्या लिफ्ट मध्ये कोणीतरी कोरून ठेवलं होतं, फक यू असं. तर त्या मुलीने विचारलं की पप्पा फक यू म्हणजे काय रे. दॅट वॉज द क्वेश्चन. या प्रश्नाने तो इतका गारज झाला म्हणजे दॅट ऍक्च्युली सेट इन थिंकिंग. त्यामुळे अशा पद्धतीच्या सिच्युएशन्सना कसं फेस करायचं हे खूप अवघड गोष्ट असते आणि इट इज अ लर्न स्किल. आणि मुळात तुम्हाला या विषयात गती असावी लागते, त्यातली काही ज्ञान आणि संकल्पना माहिती असाव्या लागतात. आणि मग बरं, याची काही आधी पूर्वतयारी करता येत नाही. दिस इज लाईक अन एक्सटेम्पोर स्पीच. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठल्या विषयावर बोलायचं असं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणायचं, एक सवय किंवा एक विचार अशा पद्धतीच्या लिखाणातून आपल्याला येत जातो. त्यामुळे हे पुस्तक मला अतिशय महत्वाचं वाटतं. प्रयोग करणं, जिज्ञासा असणं हे स्वाभाविक आहे. पण अनेक स्वाभाविक गोष्टींचं या आपल्या सामाजिक आणि कायदेशीर चौकटीमध्ये बसवण्याच्या नादामध्ये आपले गोंधळ होत राहतात आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. आता त्या निर्भया प्रकरणानंतर आपल्याकडे पॉक्सो कायदा आलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वय वर्ष 18च्या खाली असाल तर तुम्ही बालक आहात आणि वय वर्ष 18च्या वर असाल तर तुम्ही मोठे आहात, म्हणजे सज्ञान. म्हणजे तुम्ही त्या काय 11:59:60 आपोआप सज्ञान होऊन जाता. दॅट इज व्हॉट द लॉ एक्सपेक्ट्स यू टू बी. प्रत्यक्षामध्ये असं आहे आणि आय एम व्हेरी शुअर दॅट बोथ द ल्युमिनरीज ऑन द स्टेज विल अग्री की अचानक काय माणूस एका क्षणात मोठा होत नाही. ग्रोईंग अप ही फेज असते आणि त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन चालतं. आपण आधी स्वतःचं शरीर एक्सप्लोअर करतो, मग मित्र मैत्रिणी यांचं शरीर एक्सप्लोअर करतो. मुलं डॉक्टर खेळतात किंवा नाईट आउट मध्ये जातात तेव्हा आचकट विचकट बोलतात, स्पर्श करून बघतात, नेकिंग, पेटिंग, किसिंग असे प्रकार चालतात. त्यामुळे हे प्रत्येक वेळा काय लैंगिक शोषणच असतं का? इट इज नॉट सो. पण तरी सुद्धा कायदा हा त्याच्या फक्त 2च कप्प्यांमध्ये
विभागणी करतो. त्या या मानवी लैंगिकतेच्या गोल भोकामध्ये ही कायद्याची चौकोनी खुंटी ही काय बसू शकत नाही. सो दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये असं आहे की 18 वर्षाच्या आत समजा शरीर संबंध आले तर ते लैंगिक शोषणच आहे आणि तो बलात्कारच आहे असं गृहीत धरलेलं आहे या कायद्यामध्ये. आता कल्पना करा, लमाणांच्या तांड्यावर लग्न झालंय, मग त्या मुलीला दिवस गेले, मग ती सोनोग्राफीला आली. कायदा असं सांगतो की डॉक्टरच्या लक्षात आलं, कुणाच्याही डॉक्टरच्याच असं नाही, पण आता ही गोष्ट पहिल्यांदा डॉक्टरच्याच लक्षात येते. डॉक्टरच्या असं लक्षात आलं की मुलगी 18 वर्षाच्या पेक्षा लहान आहे आणि प्रेग्नंट आहे, तर त्यांनी पोलिसांना कळवायला पाहिजे. ओके, आता हिच्या मुलीचं लग्न झालंय, तिचं वय आता 18 पूर्ण आहे आणि तिला 3 महिने झालेले आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी 17 वर्ष आणि काय 9 महिने वगैरे त्या एजला राहिली आहे. सो टेक्निकली बलात्कार झालेला आहे. लग्न बेकायदा आहे 18 वर्षाच्या आत, पण लग्न बेकायदा असलं तर इट इज नॉट नल अँड वॉइड इन टर्म्स ऑफ लॉ. ते फक्त बेकायदा आहे, ते काय लगेच मोडून टाकता येत नाही. कायदा तुम्हाला असं म्हणत नाही की आता या जोडीदारापासून लांब राहा. तो डॉक्टर काय करतो, पोलिसांना कळवतो. पोलिसांनी काय करायचं हे कायदा सांगत असतो. ओके, देर आर नो SOPs फॉर द पोलीस. पोलीस या दृष्टीने काय बघतात की हा तर लैंगिक गुन्हा घडला. ओके, आता त्या आरोपीला म्हणजे तिच्या नवऱ्याला अटक करतात, मग ती केस उभी राहते. काही दिवसानंतर हा बाप पोरग कडेवर घेऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. ती बाई मंगळसूत्र दाखवते, हा मोबाईल मधले लग्नाचे फोटो दाखवतोय आणि वर ती मुलगी सांगते नाही आता मला दुसऱ्यांदा राहिलंय. अशी विचित्र परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. ऑफकोर्स देर इज अ सोल्युशन. त्या बाबतीत नको जायला, मी फक्त ओझरता उल्लेख करतो की ज्या वेळेला अशा पद्धतीमध्ये शरीर संबंध राहतात त्यावेळेला कायद्याने त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे. शरीर संबंध राहणं किंवा बलात्काराची तर व्याख्या आता अशी आहे की प्रत्यक्ष लिंगाचा योनी मार्गामध्ये प्रवेश व्हायलाच पाहिजे असं नाही, खूप व्यापक व्याख्या केलेली आहे. आणि हे जे काय सगळे ग्रोईंग गपचे फेजेस आहेत ना, ते कायद्याला मान्यच नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे समवेअर हे तारतम्य आपण गमावून बसलोय असं या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं असं वाटतं. हा सगळा मामला मुलांपर्यंत पोहोचवणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि एक लॉ ऑफ नेचर, निसर्गाचा एक नियम आहे, अशा पद्धतीने आपण याच्याकडे सगळ्यांकडे बघितलं पाहिजे आणि या पद्धतीने ही माहिती ही लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि तसा सूर या पुस्तकामध्ये लावलेला, सचिनने लावलेला मला दिसतो. एकूणच या सगळ्या प्रकाराकडे घाण, शी, अगबाई वगैरे असं अरेच्या ते नाव तर सांगतच आहे, त्याच्याप्रमाणे बघितलं जातं. मध्यंतरी काय झालं, लॉकडाऊन मध्ये मी असंच वेळ होता, वाचत होतो. एका पुस्तकाबद्दल मी वाचलं, अपीसमेंट ऑफ राधिका म्हणून. इंग्लिश पुस्तक आहे, संध्या मूलचंदाने नावाने त्यांनी ते लिहिलेलं आहे. खरं तर ते मूळ तेलुगू काव्य आहे आणि त्या तेलुगू काव्याचं ते इंग्रजी भाषांतर आहे, द अपीसमेंट ऑफ राधिका. त्या पुस्तकाचा परिचय वाचताना त्यांनी असं दिलं होतं की एका स्त्रीने स्त्रियांच्या दृष्टीने लैंगिकतेकडे बघून लिहिलेलं हे पहिलं काव्य आहे आणि कदाचित एकमेव असेल. कारण ती स्त्री, तिचं नाव मुद्दुपलनी, तिने ते तेलुगूमध्ये लिहिलंय. ते लिहिलंय 18व्या शतकामध्ये. आणि ही मुद्दुपलनी दुसरी तिसरी कोणी नव्हती. स्पष्ट आणि शुद्ध शब्दात सांगायचं तर तंजावरच्या प्रतापसिंह राजे भोसले यांची ठेवलेली बाई होती. भोगपत्नी असा शब्द तिने वापरलेला आहे. या मुद्दुपलनीने हे काव्य लिहिलंय. राधा कृष्ण आणि त्या कृष्णाचं लग्न ती राधाच इला नावाच्या एका 16 वर्षीय मुलीशी लावून देते. मग ती राधा त्या मुलीला सांगते की तू कृष्णाशी कसा संभोग कर. ती कृष्णाला पण दमात घेते, म्हणजे दमातच घेते, अगदी खोपच्यात घेते म्हटलं तर जास्त बरोबर ठरेल. आणि ती कृष्णाला पण सांगते की तू हिच्याशी कसा संबंध ठेव. मग त्या कृष्णाच्या आणि इलाच्या शरीर संबंधाचं सगळं वर्णन येतं.
लक्षात घ्या, 18व्या शतकातली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं सांगायचं तर आटकेपार मराठ्यांनी झेंडे लावले ना, त्या काळात हा तंजावर मधला झेंडा आहे म्हणजे. आणि मग ती कृष्ण इलाचं लग्न होतं, तो कृष्ण इला बरोबर जातो, त्यांची शोभिनी रात्र साजरी होते. शोभिनी म्हणजे हनीमून, त्याला तेलुगू भाषेमध्ये शोभिनी असा शब्द आहे. किती छान शब्द आहे ना. हनीमून आणि मधुचंद्र म्हणजे कसं अल्जेब्रिक इक्वेशन असल्यासारखं वाटतं की हनी प्लस मून इज इक्वल टू मधु प्लस चंद्र. तर मग त्यांची ती शोभिनी रात्र वगैरे सगळी साजरी होते. त्याचं सविस्तर वर्णन ती मुद्दूपदनी करते. मग कृष्णच तो त्या हिला बरोबर जातो 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 तो जातोच. मग या राधेच्या मनामध्ये भयंकर असूया निर्माण होते आणि तिला अतिशय अस्वस्थ वाटायला लागते. आणि ती आपला एक पोपट असतं तिचा पाळलेला, ती त्या पोपटाला निरोप पाठवते, कृष्णाला सांग की परत ये, म्हणजे आता बस झालं. आणि पण तो ती हिला नसताना सांग म्हणते, उगाच तिच्या देखत काय बोलू नको म्हणते. तर ती अतिशय, तो पोपट जातो आणि परत येतो. त्या पोपटाला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे त्या काव्यामध्ये, तो एक नंबरचा आगलाव्या असतो. तर तो परत येऊन ना, तो म्हणतो मी निरोपच सांगू शकलो नाही. तर ती म्हणते का, तर म्हणे तू काय सांगितलं होतंस की तो एकटा असताना सांग. तशी संधीच मिळाली नाही म्हणला. मग तो तिचं काय काय करतोय याचं पोपट रसावरीच वर्णन करतो. पण त्या कृष्णाने बघितलेलं असतं की तो पोपट आला आणि गेला, आणि तो कृष्ण तेवढा तयारीचा असतो. त्यामुळे त्याला कळतं की हा राधेचा पोपट येऊन गेला, आता आपला पोपट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तो बिचारा परत येतो. ती राधा त्याला सगळ्या गोपींना सांगते की त्याला घरातच घ्यायचं नाही. मग त्या सगळ्या त्याला अडवतात. म्हणजे साधारणपणे तमाशात तुम्ही बघितलं असेल ना, तो कृष्ण त्या गोपींना अडवतो, मग त्यांचे कसे सवाल जवाब होतात तसे त्यांचे मस्तपैकी सवाल जवाब होतात. मग तो कृष्ण येतो शेवटी त्या गोपींचा हे भेदून ते डायरेक्ट त्या राधेकडे येतो. ती भयंकर भडकलेली असते, त्याला भयंकर बोलते, काय 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 त्यांचं जोरदार भांडण होतं दोघांचं वगैरे वगैरे वगैरे. आणि शेवटी त्या कृष्ण त्या राधेच्या पाया पडतो. ती त्याला लाथ मारते आणि मग तो तिला विचारतो की ठीक आहे, तू लाथ मारलीस, माझं डोकं जडपड शाबूत, पाय नाही ना दुखला नाजूक. आणि मग इथून सुरू होतं. आणि मग आपल्या बोलण्याने, समजूत घालण्याने आणि प्रत्यक्ष शरीर संबंध येण्याने त्या राधिकेचं सांत्वन होतं. त्या काव्याचं नाव राधिका सांत्वना. सांगायचा मुद्दा हा की हे 18व्या शतकात लिहिलेलं काव्य आहे. 1910 साली नागरत्नम्मा नावाच्या एका बाईनी ह्या काव्याची मूळ प्रत शोधून काढली. कारण ते इतिहासाच्या ह्याच्यात ते लुप्त होत होतं. काही प्रती अशाच फिरत होत्या तेलुगू साहित्य विश्वामध्ये. जसं आपण काय म्हणायचं, बाकी पॉर्न लिटरेचर वाचतो, इट इज अ व्हर्बल पॉर्न. अगदी ह्याच्याच वर्णन करायचं तर एक प्रकारचं पॉर्नोग्राफिक लिटरेचरच आहे. तर तिली ते नागरत्नम्मा, ती पण गणिकाच होती. नागरत्नम्मा पण गणिकाच होती. 1910-11 साली तिने ते पुस्तक प्रकाशित केलं. ती बंगलोरची होती. म्हैसूरच्या महाराजांकडे ती राहिलेली होती. तिथले अनेक वकील, सरदार यांच्याकडे ती गणिका म्हणून राहिलेली होती. उत्तम व्हायलिन वाजवायची, बहुभाषा कोविद होती. ते म्हणतात ना 14 विद्या आणि 64 कलांमध्ये ती माहिर होती. आणि तिने या काव्याबद्दल तिला विशेष ममत्व होतं, कारण तिच्यासारख्याच एका गणिकेने हे काव्य लिहिलेलं होतं. म्हणून तिने ते मूळ काव्य शोधून ते प्रकाशित केलं. तर ब्रिटिशांनी त्याच्यावर अश्लील म्हणून बंदी घातली. म्हणजे 150 वर्षानंतर एकूणच या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा आपला चष्मा हा पूर्णपणे बदलून गेलेला होता. एकेकाळी ज्याला राजमान्यता होती, दरबारात कदाचित तिने ते काव्य महाराजांना वाचून दाखवलं असेल, त्या काव्यावरती ब्रिटिशांनी ही अश्लील म्हणून बंदी घातली. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. आणि की प्रकाशम म्हणून आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. जसे आपले यशवंतराव चव्हाण होते तसे ते अतिशय रसिक आणि विद्वान गृहस्थ होते, जाणकार होते.
त्यांनी त्यातल्या अनेक पहिल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय होता की त्या काव्यावरची बंदी त्यांनी उठवली. आणि त्यांनी असं सांगितलं की आज तेलुगू साहित्य सरस्वतीच्या गळ्याच्या हारामध्ये मी हा एक मोती ओवलेला आहे, असं वर्णन त्यांनी त्या डिसिजनचं केलं. त्यामुळे एकूणच लैंगिकता, अश्लीलता याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती 180 डिग्रीज मध्ये बदलू शकतो आणि 2 टोकं गाठू शकतो याचं एक ढळढळीत उदाहरण आहे. आपलं जुनं काव्य आणि संस्कृत काव्य समजा तुम्ही बघितलं ना, गीत गोविंदासारखं काव्य तुम्ही वाचलं तर तुम्हाला वाटेल की बापरे हे काय लिहिलंय. पण जे जे संस्कृत ते चांगलंच असं आपल्याला वाटत असतं, कारण आपल्याला समजतच नसतं किंवा ते भारी असं आपल्याला आपलं वाटत असतं. पण खरंच ते मुळातून वाचण्यासारखं आहे. खरंच ते मुळातून वाचण्यासारखं आहे. अतिशय रसाळ आणि अतिशय सुंदर वर्णन त्या गीत गोविंदामध्ये केलेलं आहे. आणि ते गीत गोविंद हा देखील या काव्याचा एक स्फूर्तिस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. पण व्हिक्टोरियाच्या जमान्यामध्ये मगाशी उल्लेख केला की युरोपियन देशांमध्ये सुद्धा कसे बुरसटलेले आणि मागास विचाराचे लोक असतात. तर ते खरोखरच आपल्याला असं वाटतं की जे जे गोरे ते भारी किंवा जे जे युरोप अमेरिकन ते आपोआपच भारी, असं काही नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा भरपूर जुन्या विचाराचे बुरसटलेले आणि असे लोक असतात. अन्निसाची चळवळ अमेरिकेत सुद्धा चालू आहे आणि त्याची खूप मोठी गरज आहे. आपल्या इतकीच गरज आहे तिकडे सुद्धा. अशा पद्धतीचे विचार आणि आचार तिथे सुद्धा फोफावत असतात. पण एकूणच या सगळ्या प्रश्नाकडे अगदी निरामय दृष्टिकोनातून बघण्यासाठी आपल्याला सवय लावून घ्यायला पाहिजे. मागच्या अजून आता आंबे आले नाहीत पुरेसे, पण मागच्या मे महिन्यामध्ये एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. आमरसपुरीचा बेत होता, तर एक छोटी मुलगी म्हणून होती जेवायला. ती म्हणली, काकू आमरसपुरी अगदी सेक्सी झाली. त्या काकूंना त्यांनी काकू करतच उरलेली आमरसपुरी वाटली आम्हाला. असे अनेक घोटाळे होत असतात. आणि ऍक्च्युली इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स ना, की आता त्या मुलीला हे कसं सांगायचं की सेक्सी हे विशेषण आमरसपुरीला लागत नाही बाई. मग तिचा अर्थ काय, मग ते कुठल्या संदर्भात वापरावं, काय करावं हे. पण म्हणजे मला असं वाटतं की हा प्रसंग ना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे या मुलीशी बोलायची. आणि दॅट इज व्हॉट ऍक्च्युली वी डिड. ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तिला समजावून सांगायची, बोलायची वगैरे वगैरे. त्यामुळे अशा संधी घेत घेत आपण हा थोडाफार संधी साधूपणा केला पाहिजे वेळोवेळी, असं मला वाटतं. एकूणच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीने सांगितलेले आहेत. पण जसे पुरुषार्थ सांगितलेत ना, तसे स्त्रियार्थ काय सांगितलेलेच नाही, है ना. म्हणजे पुरुषार्थ असा समकक्ष स्त्रियार्थ असा शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये नाहीये. आणि त्यामुळे गरीब बिचाऱ्या पुरुषांच्या खांद्यावर फारच ओझं सगळंच टाकून दिलेलं आहे. काही का असे ना, आम्ही ओपीडी मध्ये किंवा जे काही पेशंट तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये ना हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही सगळी पुरुषांची जबाबदारी असल्यामुळे जे काही त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम होतात त्याचा सामना हा आपल्याला रोज करावा लागतो. अशा पद्धतीच्या विचारांचा चक्रव्यूह कसा भेदायचा हे दर्शवणारा असं हे पुस्तक आहे. हा प्रकाशन सोहळा तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचे विचार आणि मेंदू प्रकाशमान करणारा सोहळा आहे. या पुस्तकाला, लेखकाला आणि आपल्या सगळ्यांना निरामय कामजीवनासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.